पाहूयात पुढची बातमी। एकीकडे महायुतीमध्ये विधान परिषदेच्या जागा वाटपाचे एकमत झाल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर गेले। विधान परिषदेच्या 7 जागांसाठी शिंदे आग्रही असल्याची माहिती आहे। ठाणे, संभाजीनगर, जालना, नाशिक या जागांचा तिढा कायम असल्याची सूत्रांची माहिती आहे। दिल्लीमध्ये विधान परिषदेच्या या जागांचा तिढा सुटणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर दिल्लीमध्ये आता हा तिढा सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदे साहेब हे दिल्लीला होते। दिल्लीला आग्रह चाललेला आहे की 7 जागांचा ठाम आहे, मात्र त्यावर चर्चा अद्यापही व्यवस्थित झालेली नाही। आता तो त्यांचा विषय आहे, ते तिथे काय चर्चा होते काय नाही आहे ते शेवटी शिंदे साहेबांचा विषय आहे। ते जे निर्णय घेतील तो आम्ही मान्य करू। आणि या चर्चेचा जो शेवट आहे तो देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी यांच्यासोबत बैठक झाल्यानंतरच होणार आहे। म्हणून यावर आताच्या घडीला कोणती चर्चा करणं योग्य नाही। एकनाथ शिंदे साहेब दिल्लीला गेलेत तर या चर्चेसाठी गेलेत अशी जी काही बातम्या चालू आहेत त्या बातम्यामध्ये काही तथ्य नाही। शिंदे साहेब ह्या विभागाच्या काही महत्त्वाच्या कामासाठी गेलेले आहेत। गेल्या आठवड्यात गेले होते आणि आताही गेलेले आहेत। विधान परिषदेची चर्चा करण्यासाठी दिल्लीला जाणं हे मला वाटतं मनाला पटणारं नाहीये। आता मी दिल्लीकडे निघालोय, मुलासाठी आता काय करणार? पण मी तिकिटासाठी जात नाहीये। पण तिकडे शिंदे संबंधित मंत्री मुलासाठी शिंदे पण उपस्थित आहे। शिंदेंना आपण समजावणार जाणार का कुणाला? दिल्लीमध्ये? अच्छा, म्हणजे शिंदे साहेब गेले म्हणून मी जातो तिकडे समजलं। चांगलं आहे तुमचं। माझा विषय वेगळा आहे। उद्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा संबंधीचा विषय आहे आणि त्या संदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये तारीख आहे। त्या संदर्भात आम्ही भेटायला जातो।